Okay, we are starting with our unit number 3, that is a transdermal drug delivery system. Okay, it is a somewhat the big or much more complicated, much more useful, much more interested part of the scientists. These are the drug delivery system. So we will revise what is mean by transdermal drug delivery system. The transdermal drug delivery system is also known as a TDDS. ओके, TDDS म्हणजे काय? ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, त्याला आपण TDDS पण म्हणतो. Then it will facilitate the passage of the therapeutic quantity of the drug substance through the skin into the general circulation of the systemic effect. म्हणजे TDDS ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे काय? तर आपण स्किन वरती अप्लाय करतो, ती पेनिट्रेट होऊन सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर करते, and there they will showing their pharmacological action. Clear? TDDS drug delivery system means what? It will the passage of the therapeutic quantity of the drug substance through the skin and into the general circulation for their systemic effect. In 1965, one of the Stoughton, it is the first scientist which will be followed the percutaneous absorption of the drug substance. The first transdermal drug delivery system, it is a SCOP. It is a scientist which will be by the Novartis company was approved by the FDA. म्हणजे मार्केट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या कंपनी आणलं तर नोवार्टिस ने आणलं. In the 1979 for the prevention of the nausea and the vomiting associated during the traveling. म्हणजे particularly by the sea. शिपिंग वाले जे लोक असतात तर त्या लोकांमध्ये जे नॉशिया आणि वॉमिटिंग होतं तर त्या लोकांना होऊ नये म्हणून त्यांना जे पॅचेस स्किन वरती ते ट्रान्सडर्मली अप्लाय करतात, तर ते नॉशिया आणि वॉमिटिंग टाळण्यासाठी नोवार्टिस कंपनीने पहिलं त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. क्लिअर? देन they are well defined first with the development of the scopolamine released drug delivery system for the 72-hour prophylaxis and the treatment of the motion sickness induced nausea. म्हणजे ते असं होतं ट्रान्सडर्मल पॅच की जे 72 आवर्स पर्यंत ड्रग रिलीज करत होतं आणि त्यामुळे ज्या लोकांना नॉशिया वॉमिटिंग होतो सी मध्ये, कंटिन्युअसली सी मध्ये ती शिप हालत असते, सो त्या सिच्युएशन मध्ये दॅट पर्सन विल फील लाईक अ नॉशिया, मोशन सिकनेस ड्यू टू द हिस्टामाइन रिलीज. To avoid that, the scopolamine release the patches are available by success making the nitroglycerin drug delivery system. After getting the success in that drug delivery system, they are carry forward toward the nitroglycerin releasing system and isosorbate dinitrate, mostly in the anti-anginal drugs. Then further they were giving the clonidine releasing the drug delivery system for the hypertension. मग फर्दर एकदा त्यांना त्यातही कळलं की बाबा हार्ट रिलेटेड डिसीज मध्ये पण हे चांगलं ऍक्शन दाखवतंय, देन दे आर कॅरी फॉरवर्ड टुवर्ड द क्लोनिडिन रिलीजिंग ड्रग डिलिव्हरी सिस्टम फॉर द हायपरटेन्शन ट्रीटमेंट. अँड नेक्स्ट दे आर मुव्हिंग फॉरवर्ड वेअर द कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल लाईक अ इस्ट्राडॉयल दॅट इज अ हॉर्मोनल ड्रग डिलिव्हरी सिस्टम फॉर द ट्वाइस अ डे फॉर द पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम. म्हणजे त्यानंतर त्यांनी थोडंसं पुढे जाऊन कॉम्प्लिकेटेड हॉर्मोनला हात लावला, दॅट इज अ इस्ट्राडॉयल, and they are synthesis their transdermal delivery system twice a week treatment. मोस्टली काय असतं, इस्ट्राडॉयलची मेनोपॉझल थेरपी नंतर जे काही कॉम्प्लिकेशन येतात तर ते येऊ नयेत म्हणून काय करतात तर ट्वाइस अ वीक ट्रीटमेंट देतात. क्लिअर? आणि मग ती ट्वाइस अ वीक ट्रीटमेंट जी आहे तर ती ट्रीटमेंट मेनोपॉझल सिच्युएशन मध्ये देण्यासाठी म्हणजे डोसिंग फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी काय होतं, मग त्यानंतर त्यांनी काय स्टार्ट केलं तर इस्ट्राडॉयलचं इस्ट्रॅडर्म म्हणून पॅचेस तयार केले. क्लिअर? म्हणजे हळूहळू कसं त्यांनी पुढे पुढे जायला स्टार्ट केलं. देन नेक्स्ट व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? काय ऍडव्हान्टेजेस आहेत ह्या थेरपीचे, ते ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचे? तर फर्स्ट मेजॉरिटी साइड ऍडव्हान्टेज इट विल अवॉइड द फर्स्ट पास इफेक्ट. What is the first pass effect? When we will take on the drug by the oral route, म्हणजे आपण जेव्हा एखादा ड्रग ओरल रूट नी घेतो that time that will be enter into the liver and there the most of the drug get degraded. म्हणजे पहिल्यांदा ड्रग घेतल्यानंतर ओरल रूटनी तो सगळ्यात पहिले लिव्हर मध्ये जातो आणि तिथे ड्रगचं डिग्रेडेशन होतं. ओके, मीन्स मेजॉरिटी ऑफ द लॉस इज ऑकर्ड देअर. सो दे आर गिवन
through the transdermal drug delivery system, then there is a chances to avoid the first pass metabolism. Also, the delivery of the drug is takes place by the steady infusion. म्हणजे काय पर्टिक्युलर टाइम मध्येच तो ड्रग रिलीज होत राहतो, सो कॅन इट इज इझी टू मेंटेन द सस्टेन डिलिव्हरी. Also, it will improve the patient compliance. Why? It is not necessary to recall every time that patient have to take the medicine. म्हणजे एकदा ट्रान्सडर्मल पॅच अप्लाय करून टाकला की त्या पेशंटचा विषय संपला, त्याला कंटिन्युअसली ते रिकॉल करावं लागत नाही. क्लिअर? Then next is a self administration is possible. Once that patient will apply that patch, then the self administration of the medicine is possible. प्रत्येक वेळी काय इंजेक्शन सलाईन असं असेल तर ते कुणीतरी ट्रिकी पर्सन लागतं सोबत. सो हे पॅच असल्यामुळे पर्सन स्वतःचे स्वतः पण यूज करू शकतो. सो सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन इज पॉसिबल. नेक्स्ट, द ड्रग थेरपी मे बी टर्मिनेटेड रॅपिडली once we feel that the drug is producing somewhat other effect. That time easily spell out that or scrap out that patch can terminate the drug delivery. Patch काढून फेकून दिला की delivery terminate होते. Clear? Then next, it is useful with the narrow therapeutic window drugs. म्हणजे असे ड्रग आहेत की जे ज्यातून narrow therapeutic window आहे. Dose maintenance is important. In that cases, we can given this type of drug delivery system. Then next, it is the best substitution for the oral administration. Majority of the drug, those who are able to given by the oral route, that can be given by the transdermal. म्हणजे मेजॉरिटी त्या दोन्ही मध्ये कॉमन ते की यामध्ये पण ते सुटेबल आहे आणि ट्रान्सडर्मल मध्ये पण सुटेबल आहे. देन लॅक ऑफ द पीक इन द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, द रिस्क ऑफ द साइड इफेक्ट इज ओव्हरकम. म्हणजे ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी असल्यामुळं फर्स्ट पास मेटाबॉलिझम अवॉइड होते हे आपल्याला माहिती आहे. सो दॅट वी कॅन मेकिंग द बॅलन्स बिटवीन द डोस. म्हणजे आपण देतानाच त्या डोसला थोडं कमीच देतो का, तर आपल्याला माहितीये दिलेला डोस हा ऍब्सॉर्ब होणार आहे, काय तिथे डिग्रेडेशन व्हायचा विषय येत नाही. सो दॅट देर इज अ नो चान्स टू क्रॉस द टॉक्सिक लेवल. देतानाच कमी दिल्यामुळं त्या डोसची जी टॉक्सिक लेवल आहे ती क्रॉस होत नाहीये. क्लिअर? सो वी गेट द चान्सेस टू लेस साइड इफेक्ट. म्हणजे जास्त डोसच वर जात नाहीये टॉक्सिक लेवल कडे, त्यामुळे साइड इफेक्ट पण आपल्याला काही बघायला भेटत नाही त्या केसमध्ये. क्लिअर एव्हरीवन? देन व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? पण डिसएडव्हान्टेज काय? म्हणजे सगळे ड्रग मग का बरं ट्रान्सडर्मल मध्ये करत नाही आपण? का बरं? मग टॅबलेट तरीही मार्केटमध्ये का अवेलेबल आहेत? सगळ्याच ड्रगचं का बरं ट्रान्सडर्मल मध्ये कन्व्हर्जन झालं नाही? ऑल्दो इट इज हॅव्हिंग अ मच मोर ऍडव्हान्टेजेस, then majority of disadvantages of these all novel drug delivery system, it is a higher cost. सगळ्यात जास्त डिसएडव्हान्टेज काय आहे ह्याचा, तर हाय कॉस्ट. टॅबलेट बनवायला जेवढा कॉस्ट येतो त्याच्या डबल कॉस्टिंग कशात जातं? ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी मध्ये जातं. देन नेक्स्ट, द नॅचरल लिमिटेशन ऑफ द ड्रग एंट्री इज इम्पॉसिबल बाय द स्किन impermeability. Sometimes it is happen that some person's skin it is a more sensitive as compared to other. If we are differentiating between the male and the female, जर इथंच आपण डिफरन्स करायचं म्हणलं तर मेलची स्किन काय आहे? समवट रफ आहे आणि फिमेलची स्किन काय? सॉफ्ट आहे. सो देयर इज अ नॅचरल लिमिटेशन आहे. म्हणजे असा पॅच नाही बनवू शकत ना, इट इज फॉर द मेल ओनली, इट इज फॉर द फिमेल. टॅबलेट कशा असतात? इट इज अ युनिसेक्स. असं काही असतं का कुठली टॅबलेट की ही टॅबलेट फक्त मेलनीच घ्यायची, ही टॅबलेट फक्त फिमेलनीच घ्यायची? नो. क्लिअर? सो पॅचेस मध्ये पण आपण तसं डिवायडेशन नाही करू शकत. आणि जर वी नो फिमेलची स्किन इट इज अ सॉफ्ट, सो ड्रग परमिशन कॅन इझिली कॅरी आउट. अंडरस्टूड एव्हरीवन? सो देर इज अ नॅचरल लिमिटेशन ऑफ द ड्रग परमिएबिलिटी. नेक्स्ट, स्किन इरिटेशन इज ऑकर or sometimes there is a contact dermatitis is occur. Some polymer of the patches can causes the contact dermatitis. We cannot use the for the drug is having larger molecular weight. असे ड्रग आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर वेट 500 डाल्टन पेक्षा जास्त आहे, तर ते केस मध्ये आपण ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यूज करू शकत नाही. इट इज कॅनॉट बी युज्ड फॉर द आयोनिक ड्रग्स. ही ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण आयोनिक ड्रग साठी पण यूज करू शकत नाही. ऑल्सो इट इज कॅनॉट बी युज्ड फॉर द ड्रग विच रिक्वायर हाय ब्लड लेवल. म्हणजे काही ड्रगला काय असतं? हाय ब्लड सप्लाय लागत असतो, तर त्या केसमध्येही आपण ही ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यूज करू शकत नाही. Sometimes there is a variation in the absorption efficiency at different site of the skin
कॅनॉट बी युज्ड फॉर द ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. म्हणजे काही टाईपचे ड्रग मॉलिक्यूल हे ऍब्सॉर्ब होण्यासाठी देअर शुड बी specific condition must be balanced. For example, some drugs can absorb only in the acidic medium. So that time we have to give that drug through the oral route only. का तर तिथंच ते ड्रग ऍब्सॉर्ब होतं. स्टमक इतक्या ऍसिडिक पीएच आपण आपल्या स्किनवर करू शकतो का? नो, देयर इज अ स्किन इरिटेशन टेक्स प्लेस. त्यामुळे ते ड्रग ओरल रूटनीच ऍब्सॉर्ब होऊ द्यायचे. क्लिअर? देन to understood the transdermal drug delivery system, we have to know about the anatomy of the skin. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा स्किन काय आहे हेच कळलं पाहिजे. त्यानंतर आपण ठरवू की त्याच्यावर कुठल्या टाईपचे ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण अप्लाय करू शकतो. देन our skin is first of all divided into 3 layers. Already we are studied in the anatomy, but we will shortly revise. एकदम शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. स्किन 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. फर्स्ट इट इज अ डर्मिस, इपिडर्मिस अँड द हायपोडर्मिस. वरती जे आपल्याला लागतं, ज्याचा स्किन काही जणांची डार्क असते, काही जणांची फेंट असते, फेअर असते, दॅट इज अ डर्मिस. त्याच्या थोडस खाली काय असतं, सॉरी, फर्स्ट इट इज अ इपिडर्मिस, त्याच्या खाली असतं डर्मिस अँड लास्ट इज द हायपोडर्मिस. ओके, व्हॉट इज द इपिडर्मिस विल कंटेन? Epidermis layer is further divided into, first it is the stratum corneum, stratum lucidum, stratum granulosum, stratum epiphyseal and the stratum basal. Okay, हे परत त्याचे छोटे छोटे पार्ट आहे. Then dermis will contain blood vessel, sweat gland, hair follicle and subcutaneous gland. म्हणजे जे काही ब्लड रिलेटेड कॉन्टॅक्ट आहे आपला स्किनचा, तर तो कुणाशी असतो? तर डर्मिस लेअरशी असतो. Then hypodermis is contain the adipose tissue, arteries and the vein. Hypodermis मध्ये काय काय येतं? Adipose tissue येतो, arteries येतात and vein is there. Understood everyone? It is a overall structure of the skin which are already we are studied into the anatomy. See here, हे जे hair follicles आहे. Okay, there is a actual blood supply is there. म्हणजे इथं अप्लाय केलेला आहे. It is a इपिडर्मिस. ओके, इपिडर्मिस वर अप्लाय केल्यानंतर जे ड्रग पेनिट्रेट होऊन इथं सिबम ग्लँड मधून खाली येऊन ब्लड वेसल मध्ये येणार आहे, दॅट टाइम देयर इज अ सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन इज टेक्स प्लेस. क्लिअर? इट इज अ इथं अप्लाय करायचं ट्रान्सडर्मिस लेअर वर, अँड देन दॅट विल कॉजेस द पेनिट्रेशन अँड दॅट विल बी एंटर इनटू द ब्लड वेसल. ओके, सी हिअर द ब्लड वेसल अँड इट इज अ पोर्स. इथून पण आपलं ड्रग ऍब्सॉर्ब होऊ शकतं किंवा सिबम ग्लँड मधून सुद्धा हे ड्रग आपल्या सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतं. क्लिअर? देन रूट ऑफ द स्किन परमिएशन. कुठल्या रूटनी स्किनला ड्रग परमिएट करू शकतं? देर आर मेजॉरली 2 रूट्स आर द ट्रान्स इपिडर्मल रूट अँड द ट्रान्स फॉलिक्युलर रूट. दोन कुठले कुठले? ट्रान्स इपिडर्मल, transfollicular. Transepidermal is further again classified into the transcellular and the paracellular. Okay, transcellular it is the intracellular and the paracellular it is the intercellular. म्हणजे सेलच्या मधून आणि दोन सेलच्या मधून. क्लिअर? ट्रान्ससेल्युलर म्हणजे काय? तर त्या सेलच्याच मधून इट इज अ ट्रान्ससेल्युलर. अँड व्हॉट इज अ पॅरासेल्युलर? एक सेल इकडे, एक सेल इकडे, त्याच्यामध्ये छोटीशी गॅप आहे आणि त्या गॅपच्या मधून इट इज अ पॅरासेल्युलर. क्लिअर? दीज आर द वेज टू ट्रान्सफर द ड्रग थ्रू द स्किन. कसा स्किन मधून खाली जातो ड्रग, हाऊ इट विल बी फिल्टर्ड. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ऑल ऑफ यू गॉट? रूट लक्षात आलंय सगळ्यांच्या की कसा ड्रग ट्रान्सडर्मल मधनं खाली जातो? एक तर पहिल्यांदा इपिडर्मिस मधनं जातोय किंवा फॉलिक्युलर मधून जातोय. फॉलिक्युलर, हेअर फॉलिक्युलर. इपिडर्मिस मधून जाण्याचे पण 2 टाइप्स आहेत. एक तर सेलच्या मधून जातोय, एक्झॅक्टली सेलला क्रॉस करत, किंवा 2 सेलच्या मध्ये जे छोटस अंतर आहे त्या पॅरासेल्युलर रिजन मधनं ड्रग खाली जातो. ऑल ऑफ यू क्लिअर? रूट्स एव्हरीवन अंडरस्टूड? सी हिअर, ट्रान्ससेल्युलर इट इज अ इन बिटवीन द सेल, सेलच्या मधूनच. आणि इंटरसेल्युलर इट इज अ बाय मेकिंग द स्पेस. सी, 2 सेलच्या मध्ये जी स्पेस आहे त्यामधनं मुवमेंट करायची.
All of you got? It is a pictorial diagram. It is a presentation of the percutaneous permeation. Okay. हे काय आहे? Percutaneous permeation. How we will permeate through the cutaneous layer. First, vesicular production solute or the device vehicle. The target drug delivery system toward the hair follicle or the sweat duct. म्हणजे अशी ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आपण बनवली की ती हेअर फॉलिकल मधनं ड्रग रिलीज करते किंवा स्वेट डक्ट म्हणजे ज्यातून घाम येतो आपल्याला त्या पोअर्स मध्ये ड्रग डिलिव्हरी सिस्टीम पाठवायची. Sometimes we will release the drug into the stratum corneum. There is a penetration is occur. Epidermis and the upper dermis will also responsible for the drug absorption. That will produce the therapeutic activity. And then the drug will enter into the systemic circulation. Then it will be causes the metabolism. Then it will causes the elimination. Clear? Then we will see what are the factors which are affecting the skin permeation. आपल्या ड्रग मध्ये स्किन मधून ड्रग परमिएट होताना त्याला कुठले फॅक्टर अफेक्ट करतात. मीन्स इफ वी आर गिवन द ड्रग देन देयर इज अ व्हेरिएशन इज ऑकर. म्हणजे ए ड्रग जसा पास होईल तसा सेम टू सेम बी ड्रग पास होईल का? नो, देयर आर व्हेरिएशन. मग का होतात दॅट व्हेरिएशन? because there are some factor that we need to consider. म्हणजे काही काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजायला पाहिजेत आधीच. मग त्यानंतर आपण असं स्टडी करू की हे फॉर्म्युलेशन करायचंय का नाही करायचं. which are that factor? First factor, it is a biological factor, and second, these are the physiological or the pathological factor. Third factor, it is the physical chemical property, physicochemical properties of the drug molecule. And the next factor, it is the physicochemical property of the drug delivery system. Okay. Then we will revise what is a biological factor. The word itself means that it is related with the biology. म्हणजे आपल्या स्किनची जी बायोलॉजी आहे तीच व्हेरी असू शकते. As I given the example into the male, female or younger generation, older generation, it is a difference. म्हणजे जशी ज्या कंडिशनची बायोलॉजी बदलती तशी ड्रग डिलिव्हरीची प्रॉपर्टी बदलते. क्लियर? फॉर एक्झाम्पल स्किन एज. as we are known that we will revise in a deeply. The first factor, it is the skin age. Next, it is a skin condition. Third, it is a regional site. कुठून आपण ड्रग देतोय, कुठल्या एरियाची स्किन आपण प्रेफर करतोय. नेक्स्ट, इट इज अ स्किन मेटाबॉलिझम. And last, it is a circulatory effect. These all are the biological factors which are responsible for the drug absorption property through the transdermal route. Clear? The next factor, it is the physiological or the pathological skin condition. For example, reservoir effect of the horny layer, then the lipid film. Next is the skin hydration. Next, it is the skin temperature and the effect of the vehicle. या सगळ्या गोष्टी ही कशाला मॅटर करतात? द रिलीज ऑफ द ड्रग थ्रू द ट्रान्सडर्मल लेअर. देन नेक्स्ट, इट इज अ फिजिकोकेमिकल प्रॉपर्टी ऑफ द ड्रग मॉलिक्यूल. म्हणजे इट इज नॉट ओनली रिलेटेड विथ द स्किन और पेशंट और द पर्सन. समटाइम्स द ऍक्शन ऑफ द absorption of the drug from that transdermal patches is depends upon the physiological property of the drug molecule. म्हणजे ड्रगच कसा आहे? सगळे ड्रग आपण नाही करत ट्रान्सडर्मल मध्ये. तर का नाही करत? बिकॉज ऑल्सो द ट्रान्सडर्मल रूट कॅन गेसेस बाय द फिजिकोकेमिकल प्रॉपर्टी ऑफ द ड्रग. मग कुठल्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी? फर्स्ट, इट इज अ सोल्युबिलिटी अँड द पार्टिशन कोएफिशिएंट ऑफ दॅट ड्रग. नेक्स्ट, इट इज अ पीएच कंडिशन required for that drug for the absorption. Next, there is a polarity of the drug which will be required for the drug absorption. Then crystalline and the melting point of that drug for the absorption. Next, it is a penetration concentration of that drug. Then the molecular weight of that drug. It is a required as a physicochemical property of the drug.
and last part, that is a physico-chemical property of the drug delivery system. म्हणजे त्या ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमच्या काय प्रॉपर्टी आहे? तर फर्स्ट, रिलीज कॅरेक्टरिस्टिक्स, composition of the drug delivery system and enhancement of the transdermal permeation. म्हणजे काय? तर ती सिस्टीम बनवताना आपण कुठले पॉलिमर यूज करतोय, ओके, त्याच्यावरती पण ठरणार आहे. काही पॉलिमर ड्रग फास्ट रिलीज करणार आहेत, काही पॉलिमर ड्रग स्लो रिलीज करणार आहे, आणि ह्याच्यावरती ठरणार आहे की किती ड्रगचा रिलीज रेट असणार आहे फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सिस्टीम. ऑल ऑफ इट क्लिअर? We will see that factor one by one into the next lecture. Everyone clear here? All of you understood? Anyone have any doubt? Everyone comment in a chat box if you understood all the definition of the transdermal system. What are the market containing, or still the market which transdermal systems are available? Then next, what are the advantages of the transdermal drug delivery system? What are the disadvantages of the transdermal system? And we will enlisted what are the factors which are responsible for the variation into the transdermal drug delivery system. All of you comment in a chat box if you understood. Fast. Okay, then we will see one by one what are the factors are there. First important, it is a biological factor. In that first bit, that is a skin age. The skin of the infant, younger ones, and the elders are permeable than the adult tissue. Means we know that the skin of the babies are more sensitive, more transparent, and more, we came to know it is a much more soft as compared to elder age patient, because the thickness of the skin, it is a less in the elder age, or sorry, in the infant as compared to elder age people. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं, इट इज अ डेली कन्सेप्ट की जे लहान मुलांची स्किन असते ती खूप डेलिकेट असते, सॉफ्ट असते, थीन असते. तशी एल्डर एजची पेशंटची स्किन कशी असते, पर्सनची थिक असते. मोठ्या लोक जसं मोठं मोठं होतं तशी आपली स्किन काय होत जाते, थिकनेस वाढत जाते. सो दॅट द चिल्ड्रन्स आर मोर ससेप्टेबल फॉर द टॉक्सिक इफेक्ट ऑफ द ड्रग ऑन अदर ॲडिटिव्ह सिस्टीम. मग त्यामुळे काय होतं, जे पॅचेस सारखी ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे त्याचा लहान मुलांवरती समटाइम्स टॉक्सिक इफेक्ट होऊ शकतो ऍज कम्पेअर टू एल्डर पेशंट. म्हणजे एल्डरला जशी ही ड्रग डिलिव्हरी सिस्टीम सेफर आहे, दॅट इज नॉट हॅपन विथ द चिल्ड्रन. देन नेक्स्ट, इट इज अ स्किन कंडिशन. स्किन टफ barrier to penetrate, but only when it is intact. Many agent can causes the tissue damage and then causes the permeation. So skin condition is important. Means we know that the elder people is having the thicker skin, but sometimes if that skin is damaged, म्हणजे काय, तर सपोज मला असं इथं पॅच अप्लाय करायचं आहे दिस रिजन, अँड इफ दॅट स्किन गेट डॅमेज्ड, म्हणजे कुठेतरी खरचटलंय, कुठेतरी घासलंय, कुठला तरी डर्मिसचा लेअर गेलाय कशा तरी रिजन मुळे, कुठं पोळलंय मला इथे, सो ऍट दॅट टाइम द स्किन गेट इंज्युअर्ड, and in that injured skin when I apply the patch, that time that skin is more sensible. नॉर्मल या हाताच्या स्किनवर जसं अप्लाय केल्यावरती मला इफेक्ट मिळेल, तसं जर या स्किन वरती जिथं बर्न झालंय, जिथं एनी डॅमेज टेक्स प्लेस, समटाइम देयर इज अ रिमूव्हल ऑफ द एपिडर्मिस लेअर, इन दॅट रिजन द ड्रग सेन्सिटिव्हिटी इज मोर. मग त्यावर जर पॅच अप्लाय केला तर ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होणार आहे, अँड देयर इज अ चान्सेस टू व्हॅरिएशन. क्लिअर? Condition of the skin is important. If that skin it is intact, then there is a normal absorption takes place. If by the reason there is a damage of the skin is takes place, skin get break down, there is a chances to variation of the absorption pattern. Okay, clear? Then rational skin site means where we want to apply the patch, that skin site is also responsible for the variation. म्हणजे आपण तो पॅच कुठल्या स्किनला अप्लाय करतोय. फॉर एक्झाम्पल स्क्रॉटरल और द ट्रंक आर्म रिजन्स when compared to palm on the foot.
there is a more diffusion of the drug in the trunk and the arm region as compared to palm and the foot. म्हणजे आपल्या तळ हाताला आणि खाली पायाच्या तळव्याला जर ड्रगचा पॅच अप्लाय केला तर जे काही ड्रग ऍब्सॉर्प्शन होणार आहे ते स्लो होणार आहे. व्हाय? बिकॉज दिस रिजन्स आर मोर फ्रिक्शनेबल रिजन. जन्मल्यापासून ते आपण मोठं मोठं होत जाईपर्यंत दिस टू रिजन्स, पायाचं खालचं आणि हाताचा palm region and the foot region are more frictionable part. मोस्टली आपण हेच पार्ट फ्रिक्शन करतो. क्लिअर? कुठे पण सरफेसला, जमिनीवरनं चालताना. त्यामुळे ते दोन रिजनची स्किन असते दॅट इज अ मोर थिकन. आणि त्यामुळे तिथं जर पॅच अप्लाय केला तर स्लोली ड्रग ऍब्सॉर्ब होणार आहे किंवा कमी ऍब्सॉर्ब होणार आहे ऍज कम्पेअर टू आर्म, ट्रंक रिजन और द स्क्लॉटरल रिजन. क्लिअर? द नेक्स्ट पार्ट इट्स अ स्किन मेटाबॉलिझम. Catabolic enzyme activity in a epidermis is a substantial. Some means in the skin there is a catabolic enzyme activity takes place. Infects the viable epidermis is a metabolically active than the dermis. म्हणजे epidermis layer हा ड्रग साठी more active असतो as compared to dermis. Why? There is a more number of the enzymes, catabolic enzymes are present. म्हणजे तिथंच ते ड्रगचं मेटाबॉलिझम करू शकतात. There is a chance to become a metabolism of that particular drug in the epidermis only. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही आहे की लिव्हर मध्येच फक्त ड्रगचं मेटाबॉलिझम होतं. बट मेजॉरिटी इज देअर. लिव्हर मध्ये जास्त प्रमाणात होतं बट इन मायन्यूट क्वांटिटी ऍज वेल द ड्रग मेटाबॉलिझम इज टेक्स प्लेस. क्लिअर? देन सर्क्युलेटरी इफेक्ट. व्हॉट इज द सर्क्युलेटरी इफेक्ट? Changes in the peripheral circulation of the blood flow through the dermis can affect the percutaneous absorption. Means, as we have studied, sometimes there is a change in the blood circulation flow. Means, if that person is particularly suffered from the shock, myocardial infarction, that time the blood volume get decreased. म्हणजे एखाद्या त्या पर्सनला काहीतरी इमोरेज झालंय, बर्न झालाय, तर त्या केसमध्ये काय होतं, ब्लड व्हॉल्यूम कमी होतं त्या पर्सनचं. And in that cases, the less amount of the blood is reaches up to the dermis. आणि मग जर कमी ब्लड तिथपर्यंत जाऊन पोहोचतंय तर कमी ड्रग काय होणार आहे, डिफ्यूज होणार. क्लिअर? आणि तो कमी ड्रग मूव्ह होणार आहे बॉडीमध्ये. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? अँड हेच द चेंज इन द सर्क्युलेशन इफेक्ट can causes the change in the absorption pattern of the drug from the epidermis patch. Clear? Increase the blood flow, more absorption. Less blood flow, less absorption. Why? Because less concentration gradient is across toward the both membrane. म्हणजे त्या पॅच मध्ये आणि ब्लड मध्ये लेस कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट राहणार आहे, त्यामुळे कमी ड्रग ऍब्सॉर्ब होणार आहे. जेवढं जास्त ब्लड फ्लो होणार आहे तेवढं जास्त रिजन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट बघायला मिळणार. नेक्स्ट, स्पेसिस डिफरंट. As we are changing the species of the mammalian skin, the absorption or the anatomy of that skin get different, and hence the absorption pattern is also different. म्हणजे जसं कोणाची स्किन आहे, animalची स्किन आहे, if we are taken the buffalo, that skin is more hardened. If we are taken the rabbit, his skin is less hardened as compared to buffalo. So species difference can also define the difference in the drug release pattern from that patch. Clear? Then next factor, it is a physiological and the pathological condition of the skin. पहिला फॅक्टर कुठला बघितला आपण? The skin ची layer or the drug condition of the skin. Next time we will study the physiological and the pathological condition of the skin. That is the first reservoir effect of the horny layer. Means the dipper layer sometimes is act as a depot or the modify the transdermal permeation property of the drug. म्हणजे काय, तर कधी कधी डिप्पस लेअर जो असतो तर तो डिप्पस लेअर स्किन ड्रग जे येईल त्याला सगळ्याला जर स्वतःवर अधेर करून ठेवला तर ड्रग विल नॉट एंटर इनटू द सिस्टमिक सर्क्युलेशन. आणि समटाइम्स दॅट हॉर्नी लेअर इज ऍक्ट एज अ रिझर्वायर. म्हणजे ते लेअर काय करतं, सगळा वर्ण आलेला ड्रग स्वतःवर घेऊन बसतं आणि खाली जाऊच देत नाही तो ड्रग. द ड्रग विल नॉट एंटर इनटू द सिस्टमिक सर्क्युलेशन, अँड हेन्स देयर इज अ चान्स टू बी
means drug will not enter inside the systemic circulation. Clear? So reservoir effect of the Horny layer can affect the absorption pattern of the drug. Then next, it is a lipid film. The lipid film on the skin surface is act as a protective layer and hence to prevent the removal of the moisture from the skin and which will maintain the barrier function of the stratum corneum. म्हणजे आपण कधीतरी पाण्यात पोहतोय फॉर एक्झाम्पल, पाण्यामध्ये पण काय असणार आहे, व्हरायटी ऑफ द आयन्स असणार आहे. असं होतं का की ते पाण्यातले आयन सगळे आपल्या बॉडीमध्ये गेले किंवा आपण पाण्यात पडलो की फुगलो एकदम का, तर सगळं अॅटमॉस्फिअर मधलं वॉटर आपल्या स्किन मध्ये पेनिट्रेट होऊन आपल्या ब्लड मध्ये गेलं. वेदर इट इज देअर, नो. असं होतं का की पोहायला गेल्यानंतर सगळं बाहेरचं पाणी आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाऊन बसतं. ऑल्दो देर इज अ वे, आहे वे, आपल्याला माहितीये, पण नाही जात. का नाही जात? Why? Because there is a lipid layer of the skin which will be act as a barrier, and that skin will also prevent means possesses the barrier, and hence there is a no absorption of the blood drug into the blood system. Then next, it is the skin hydration. What is the skin hydration? Enhances the permeability or the hydration can be achieved by the covering or the of including the skin with the plastic sheet, which will be causes the increasing the hydration and hence there is a more penetration of the drug. म्हणजे स्किन जेवढी मॉइश्चर, जेवढी हायड्रेटेड, तेवढा ड्रग फास्ट ऍब्सॉर्ब होतो. क्लियर? So more emollient is added into the transdermal drug delivery system. Hence, it will be causes the drug skin is more moisture and hence the drug will more absorb. Clear? मोस्ट ऑफ द टाइम म्हणून काय होतं, जे रफ सरफेसेसचे जे क्रीम्स आहेत तर त्यातून ड्रग स्लो ऍब्सॉर्ब होतो ऍज कम्पेअर टू मॉइश्चर सरफेसेस. ऑल ऑफ यू क्लियर? देन नेक्स्ट इज द स्किन टेम्परेचर. Absorption of the drug or release of the drug from the patch is directly proportional to the temperature. Why? Because the thermal energy is required for the diffusibility. म्हणजे जेवढं स्किनचं टेम्परेचर जास्त तेवढं ड्रग रिलीज फ्रॉम दॅट पॅच और ड्रग परमिएशन फ्रॉम द पॅच इज मोर. लक्षात येते? जेवढं स्किनचं टेम्परेचर जास्त तेवढं ड्रग रिलीज फ्रॉम द पॅच इज मोर. क्लियर? मग का बरं असं? Why? Because the energy is required for the diffusion, solubility of the skin tissue, increase the vasodilatation of the skin vesicle. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं व्हॅसोडायलेटेशन पण जास्त. वाय? टू रिलीज द स्वेट. आपली बॉडी टेम्परेचर जास्त झाली की काय करते, घाम तयार करते टू मेक द बॅलन्स बिटवीन द ऍटमॉस्फिअर अँड आवर बॉडी टेम्परेचर. क्लिअर? आणि त्यामुळं देर इज अ व्हॅसोडायलेटेशन टेक्स प्लेस अँड रिलीज ऑफ द ड्रग फ्रॉम द बॉडी. देन so that we came to know that increase the temperature resulting into the increase the permeation of the skin. Then next, it is the effect of vehicle. व्हेइकलचा आपण जे ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यूज करतोय तर त्याचाही ड्रग ऍब्सॉर्प्शन वर इफेक्ट असतो. व्हेइकल कॅन इन्फ्लुएन्स द परक्युटेनियस ऍब्सॉर्प्शन बाय इट्स अ पोटेन्शियल इफेक्ट ऑन द फिजिओलॉजिकल स्टेट ऑफ द स्किन. म्हणजे फिजिकल स्टेट स्किनची कशी आहे ह्याच्यावरती व्हेइकलचा इफेक्ट इज देअर. Paraffin bases are more inclusion while the water in oil bases are the less. म्हणजे humectant bases which will be decreases the percutaneous absorption. म्हणजे humectant जे यूज करतो ते काय करतात तर स्किनचं डिहायड्रेशन करतात, म्हणजे स्किन मधलं वॉटर लेवल कमी करतात आणि त्या ह्युमॅक्टंटनी वॉटर लेवल कमी केल्यामुळं परक्युटेनियस ऍब्सॉर्प्शन काय होतंय, डिक्रीज होतं. क्लिअर? Then next is a physicochemical property of the drug molecule. म्हणजे ड्रग मॉलिक्युलची फिजिकोकेमिकल प्रॉपर्टी काय आहे? इन दॅट फर्स्ट solubility and the partition coefficient. The solubility of the drug is more influence the ability of the drug to penetrate the skin. जेवढी solubility जास्त तेवढं ड्रग रिलीज जास्त, जेवढं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जास्त तेवढं ड्रग रिलीज जास्त. क्लियर? More solubility causes the more drug release, more concentration gradient is there, more drug release. Clear? Then the drug or the vehicle partition coefficient
is roughly proportional to the solubility of the drug through the stratum corneum, and hence the more lipophilic characteristic of the drug, then it will be more causes the penetration of the drug through the skin. Then next, there is a pH condition. The application of the solution whose pH value is high or very low can causes the destruction of the skin, and hence there is a less permeation is causes in that such a condition. म्हणजे काय, तर जर एखादा सोलवंट किंवा एखादा पॅच आपण असा यूज केला की ज्याच्यामुळं स्किनचा पीएच एकदम हाय होतो किंवा स्किनचा पीएच एकदम लो होतो, high pH range and low pH range can causes the destruction of the skin. जेवढा जास्त स्किनचा हाय पीएच आहे आणि जेवढा लो आहे, आपल्या स्किनला काय असतं, वी नीड अ बॅलन्स गरजेचा असतो. जास्त पीएच आणि कमी पीएच कॅन बोथ कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ द स्किन, and once we absorb the destruction, it will be causes the less permeation of the drug, less penetration of the drug, means we not require that case. Clear? The flux of the ionized drug can affect the change in the pH. Ionic drug जर असेल तर तो pH चेंज झाला की अल्टर्ड करतो फ्लक्स मध्ये, so it will not prefer that the ionic drug will not able to form transdermal patches. Next, it is a polarity. What is the polarity of the drug molecule? Can affect the permeability by imparting the partial coefficient effect. Clear? जशी polarity change होती, water solubility change होती, तसा ड्रग मधनं मॉलिक्यूल रिलीज होण्याची प्रॉपर्टी काय होते, चेंज होते. क्लियर? देन crystallinity and the melting point of the drug. The concentration of the drug in any medium is related to the heat fusion and the melting point. According to theory, the solubility of the drug is related to two important thermodynamic parameters: heat of the infusion and the melting point. म्हणजे त्या ड्रगचा किती मेल्टिंग पॉइंट आहे आणि त्याची हीट ऑफ द फ्युजन किती आहे ह्याच्यावरती तो ड्रग कसा रिलीज होणार आहे हे डिफाइन होणार आहे. Hydrophobic molecule have the low degree of crystallinity and very less negative free energy of the hydrophobic molecule in the water. Therefore, the hydrophobic drugs are low soluble in the water, and although it is having the low solubility, it will be less releases after the application of the patch. Clear? Then next is the penetration concentration. Means generally higher concentration of the drug is releases faster आणि faster absorption. Clear? Common concept आहे. जेवढं concentration जास्त तेवढं जास्त absorb होणार आहे. Clear? Means if we are eaten the sugar of the big tablespoon, मोठ्या चमच्यातनं साखर घेऊन खाल्ली काय होणार आहे, पटकन गोड लागणार आहे. आणि एकच दाणा साखरेचा खायला दिला तर त्यावेळी आपल्याला काय होणार आहे, लक्षात यायला वेळ लागणार आहे, whether it is sweet or the not. Clear? So amount of the drug can also define the release rate. Next is the molecular weight. The drug having the larger molecular weight more than the 500 Daltons are not able to cross the skin by the any route. कुठल्याच रूटनी स्किन मधनं ड्रग पास होत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर हॅव्हिंग द फिल्टर, आपल्याकडे फिल्टर आहे, फॉर एक्झाम्पल गाळणी आपल्याकडे, आणि वरून असे पार्टिकल टाकले की त्या गाळणीतनं खालीच नाही येते. क्लियर? सो इट विल नॉट कॉज द ऍब्सॉर्प्शन. So the more molecular weight compound cannot penetrate the pores, cannot penetrate the cell, cannot penetrate the membrane, and hence it will not enter inside the systemic circulation. So molecular weight is also important while we are considering the transdermal drug delivery system. And last part or last class, it is a physicochemical property of the drug delivery system. म्हणजे जो काही पॅच बनवणार आहे एक्झॅक्ट त्या पॅचची ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, मीन्स द व्हेइकल वी आर युजिंग while forming that patch also affect the drug release pattern. The mechanism of release is also define the drug release of the molecule from that patch. म्हणजे कुठल्या मेकॅनिझमने ड्रग रिलीज होते, whether that drug will dissolve into the drug delivery system, whether that drug will distribute in that drug delivery system, depends upon that
the release pattern of that drug is defined. Clear? Then next is a composition of the drug delivery system. Which type of molecule we are using depends upon that the drug releases takes place. For example, if we are using the methyl salicylate as a derivative in the patch, and that is a more lipophilic as compared to parentic acid. म्हणजे मिथाइल सॅलिसिलेट यूज केलं ते जास्त लिपोफिलिक आहे, त्यामुळे ते ड्रगला काय करणार आहे, जास्त रिलीज करणार आहे ऍज कम्पेअर टू पॅरेंट ऍसिड. म्हणजे दुसरा कुठला डेरिव्हेटिव्ह यूज करण्यापेक्षा जर मिथाइल सॅलिसिलेट यूज केलं तर ते त्या ड्रगला फास्ट रिलीज करणार आहे. का तर त्याच्याबरोबर ते मिथाइल सॅलिसिलेट पण मूव्ह होणार आहे बिकॉज इट इज हॅव्हिंग अ लिपोफिलिक प्रॉपर्टी. सो which solvent we are using, which vehicle we are using, it also affect the absorption pattern of that drug molecule from the transmembrane drug delivery system. Then next is a enhancement of the skin permeation. Most of the time we are applying the penetration enhancer. म्हणजे असे मॉलिक्यूल आपण त्या पॅच मध्ये यूज करायचे किंवा त्या ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मध्ये यूज करायचे. दॅट विल कॉजेस द पेनिट्रेशन एनहान्समेंट इफेक्ट. जेवढे जास्त पेनिट्रेशन एनहान्सर यूज करू तेवढा जास्त ड्रग रिलीज होईल त्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मधनं आणि तेवढा जास्त ड्रग विल ऍब्सॉर्ब टू द साइट. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑल ऑफ यू क्लिअर? Here we completed the factor which are responsible for the release of the drug from the patches, and amount of the drug will enter inside the systemic circulation. All of you clear? Which factor are responsible for the release of the drug from the patch and entry of that released drug into the systemic circulation? All of you understood? Anyone have any doubt? Everyone understood each factor? Everyone understood?